समजा तुमच्या घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये छोटीशी वाळवी लागली. तुम्ही विचार करता, असू दे रे, छोटीशी तर आहे, नंतर बघू. आणि नंतर काही दिवसांनी ती वाळवी वाढत जाते. नंतर तुम्ही तिच्यावरती कॅलेंडर टाकता किंवा पडदा टाकता आणि ती आपल्या डोळ्यांना दिसणार नाही असं तुम्हाला वाटतं. आणि समस्या डोळ्यासमोर नाही म्हणजे समस्या मिटली असं आपल्याला वाटायला लागतं. पण आतल्या आत ती वाळवी वाढत जाते, संपूर्ण घराचे खांब पोखरायला लागते आणि एक दिवस नको ती घटना घडते. आता आपण आपल्या आयुष्यामध्ये, नात्यांमध्ये किंवा करिअरमध्ये सुद्धा याच समस्येला ग्रासलेलो आहोत. म्हणजे शरीरामध्ये कुठेतरी दुखत असेल तर आपण डॉक्टरकडे जाण्याचं टाळतो. बघू नंतर, करू नंतर वगैरे वगैरे, त्याकडे लक्ष देत नाही. किंवा व्यवसायामध्ये तोटा होत असेल तर आपण हिशोबाची वही बाजूला ठेवतो की नाही रे, नंतर बघू. किंवा आपल्याला असं वाटतं की समस्येकडे दुर्लक्ष केलं म्हणजे समस्या आपोआप सुटते. पण सावध राहा. तुम्हाला जर असं वाटत असेल, तुम्ही जर असं वागत असाल तर तुम्ही भयंकर मानसिक आजाराचे शिकार आहात आणि ज्याला मानसशास्त्रामध्ये द ऑस्ट्रिच इफेक्ट असं म्हणतात, म्हणजे शहामृगाचा प्रभाव. आता हा शब्द आलाय शहामृग या पक्षावरून. आता शहामृगाबद्दल एक जुनी गोष्ट सांगितली जाते. जेव्हा वाळवंटामध्ये एक भयंकर वादळ येतं त्यावेळेस किंवा एखादा शिकारी त्याच्या दिशेने येतो त्यावेळेस ते शहामृग जे आहे ते प्रचंड घाबरतं. पण ते पळून जाण्याच्या ऐवजी त्याची मान ही त्या जमिनीमध्ये खुपसतं, वाळूमध्ये खुपसतं. आता त्याला असं वाटतं की आपल्याला शिकारी दिसत नाही, वादळ दिसत नाही, याचा अर्थ संकट टळलेलं आहे. पण डोळे बंद केले तरी वादळ थांबत नसतं. शिकारी येतो आणि त्याची शिकार करून जातो. अगदी सहजपणे त्याची शिकार होते. आपल्यातले अनेक जण आहेत नेमके त्या शहामृगासारखे वागतात. मानसशास्त्र सांगतं की जेव्हा माणसाला एखाद्या समस्येचं सत्य स्वीकारायची भीती वाटते तेव्हा त्याचा मेंदू त्या समस्येपासून पळ काढतो. पण लक्षात ठेवा, डोळे बंद केले तर फक्त अंधार होतो, संकट नाहीशी होत नाहीत. म्हणजे कोंबडं झाकलं तरी सूर्य उगवायचा थांबत नाही. आता हे बघा, हे शहामृग आपल्या घरामध्ये, आपल्या समाजामध्ये कुठे ना कुठेतरी दडलेलं आहे किंवा आपल्या मनामध्ये दडलेलं आहे. आता उदाहरण बघू आपण की 10वी 12वी किंवा कॉलेजचे वगैरे विद्यार्थी आहेत, शिक्षण घेत आहेत. तर एखाद्याला गणिताचं, सायन्सचं किंवा इंग्रजीचा पेपर किंवा चॅप्टर अवघड वाटतो. आता ही मंडळी काय करतात, त्या विषयाचं पुस्तकच उघडत नाहीत. उद्या बघू, नंतर बघू, परीक्षेच्या वेळी बघू, असं करू तसं करू आणि विषय बाजूला ठेवतात. म्हणजे जणू काही पुस्तक बंद ठेवलं म्हणजे परीक्षा येणारच नाही. आणि ज्यावेळेस निकाल लागतो त्यावेळेस मात्र मग त्याच्यामध्ये नापास व्हायची वेळ येते. आणि आपल्याला मुलांच्या वागण्यामध्ये सुद्धा बदल होतोय. म्हणजे एखादा मुलगा मोबाईलच्या आहारी गेलाय, चुकीच्या संगतीमध्ये पडलाय, हे आई वडिलांना जाणवतंय. पण लहान आहे, सुधारेल हळूहळू असं म्हणत ते त्याच्याकडे डोळेझाक करतात. विषय हाताबाहेर जातो आणि नंतर आई वडिलांचे डोळे उघडतात, पण त्यावेळेस उशीर झालेला असतो. आणि आजच्या या सगळ्यामध्ये समजा आता या रिलेशनमध्ये किंवा नातेसंबंधामध्ये सुद्धा अनेक गोष्टी खटकत असतात. किंवा आपला पार्टनर, आपला जोडीदार आपल्याबरोबर ते खोटं बोलतोय किंवा आपला आदर करत नाही किंवा आपल्याला तो चीट करतो आहे, हे सगळं माहीत असताना ठीक आहे, नंतर होईल बरोबर वगैरे वगैरे अशा गोष्टी पाहून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि आपणच आपली फसवणूक करून घेतो. आणि नंतर मग समोरची व्यक्ती इतकी फसवणूक करते, कारण ऑलरेडी ती फसवतच असते, नंतर ती इतकी फसवणूक करते की आपल्याला डिप्रेशनमध्ये जायला लागतं. त्यामुळे समस्येला बघून दिवस ढकलू नका. जेवढी समस्या आपण इग्नोर करू तेवढी ती मोठी होते आणि नंतर ती आपल्याच अंगावरती येऊन पडते. त्यासाठी काय करायचं, तर त्याला सामोरे जा. जो माणूस संकटाला सामोरे जातो तो माणूस अर्धी लढाई आपोआपच जिंकतो. आता हा जो शहामृगाचा प्रभाव आहे त्याच्यातनं बाहेर पडण्याचा अत्यंत साधा सोपा नियम लक्षात घ्या आणि ते म्हणजे सत्य काय आहे ते समजून घ्या आणि अगोदर ते मान्य करा. एखाद्याला काही त्रास असेल, एखाद्याला एखादी गोष्ट आवडत नसेल, एखाद्याला एखाद्या गोष्टीचं काही प्रॉब्लेम असेल तर ते मान्य करा की मला ह्याचा प्रॉब्लेम आहे किंवा मला असा असा प्रॉब्लेम आहे किंवा मला अभ्यासामध्ये अडचण येते. आणि जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करता येईल याच्यासाठी डायरेक्ट भिडायचं, घाबरायचं नाही. त्याच ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही संकटाशी भिडता त्यावेळेस तुमची अर्धी भीती जी आहे ती तिथं कमी होऊन जाते. पण लक्षात ठेवा, वाळूत डोकं खुपसलं म्हणून वादळ थांबत नाहीत. डोळे बंद केले म्हणजे संकट जात नाहीत. डोळे उघडून मार्ग शोधावा लागतो आणि तो मार्ग तुम्हाला शोधायला लागणार आहे आणि तो आपल्याला आपलाच शोधायचा आहे. दुसरा कोणीही मदत करणार नाही आणि दुसऱ्याची वाट बघत बसले तर तुमची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. आणि पळ काढल्यानं कोणतेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसतात, कृती केल्यानं सुटतात. त्यामुळे पाऊल टाकायचं आहे आणि पुढं जायचं आहे. तर आपल्या स्वभावामध्ये जर या शहामृगाचा स्वभाव असेल तर आपण माणूस आहोत हे लक्षात ठेवायचं आणि माणसानं माणसासारखं वागायचंय. संकटाशी लढायचंय, संकटाशी भिडायचंय आणि जिंकायचंय. डोळे उघडे ठेवा, मार्ग शोधा आणि नडणाऱ्या संकटाला भिडा. तुमच्या आयुष्यामध्ये सध्या अशी कोणती समस्या आहे का की ज्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करताय?
आणि जर अशी समस्या असेल तर पहिलं त्या समस्येला जाऊन भिडा. आणि हा जो व्हिडिओ आहे याचा तुम्हाला तर फायदा होईलच, पण तुम्हाला असं वाटतं की ज्यांना या गोष्टीचा फायदा व्हावा आणि जे असं वागतायत ते यातनं बाहेर पडावेत, तर त्या लोकांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा. आणि जर विचार आवडले तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.